पंढरीच्या वाटेवर दोन मैत्रिणी चालल्यात पंढरपूरला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. इकडे या माऊली, इकडे या माऊली. हो का पदर घ्यायला लागले. जुन्या ज्या महिला आहेत त्या लगेच पदर घेतात. हीच आहे महाराष्ट्राची संस्कृती. तर माऊली तुम्ही आता पंढरीच्या वाटेने चाललेला दिसला. तुम्ही मैत्रिणीत काय दोघी? नाही नाही माऊली, आम्ही मावल्या आहे. म्हणजे नातं काय तुमचं दोघं? आता काहीच नाही माऊली, आम्ही मावल्या उगं चल्या. तुम्ही कोणत्या गावचे? आम्ही नांदेड जिल्हा. आणि तुम्ही? लातूरचे. नांदेड आणि लातूर पंढरपूरला चालले. पंढरपूरला चालल्या. आणि ओळख तर नाही तुमची आधी? ओळख तर नाही. कधी ओळख झाली? ओळख आताच झाली, आताच झाली माऊली. आता ओळख झाली? हो, आता. आधी ओळख नव्हती का? नाही नाही. मग आता दोघीच गप्पा मारीत चाललाय मस्त पैकी. जस काय लय देवाच्या गप्पा माराले आम्ही. देवाला देव सुखानं ठेवते, आपल्याला बेगीनं मरण येते, चांगलं होते म्हणाले आम्ही. हा. किती वारी ही? हे 5वी होय. 5वी. तुमची? 7वी. 7वी वारी आहे. तर आता पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा जर तुमच्या समोर आता आले तर तुम्ही त्यांना काय मागाल? एक काही मागणं काय मागना ह्याची दान देगा देवा तुझा विसरण व्हा. गोडो गाईन गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व. वय किती तुमचं? माझं 70च्या वरी गेले बघा. तुमचं? 60. बघा 60 आणि 70 वर्षाच्या आजी इथं. असं वाटलं तुम्हाला पाहून जसं काही दोन मैत्रिणी चालल्यात, पण तुमची आत्ताच भेट झाली आणि आत्ता भेट होऊन तुम्ही इतकं खेळीमेळीने चाललाय हे आनंद वाटला. हा. खरं तर हा आनंद दुसरीकडे पाहायला भेटत नाही. भेटत नाही. कारण दुसरीकडे इथं माऊलीच्या सोहळ्यातच फक्त असं आहे की इथे जात पात धर्म काही विचारला जात नाही. फक्त माऊली जे असतील त्यांना माऊली म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं. मग हाच तर खरा एक वारकरी संप्रदायाचा आणि वारीचा आदर्श घेण्यासारखा एक संदेश आहे. 18 पगड जाती धर्मातील लोक सर्व एकत्रित येऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होतात आणि तिथं संदेश देतात समतेचा. सगळे एकच आहोत आपण आणि सगळे एकाच तत्वात आलोत आणि एकाच तत्वात जाणार आहोत हे आपण संदेश वारीतून घेतो. तर छान वाटलं माऊली. धन्यवाद. धन्यवाद.